चला आज करूया आपण दम बिर्याणी। त्यासाठी घेतलं मी 2 किलो बासमती तांदूळ आहे बिर्याणीचा। 2 किलो चिकन साठी घेतलं मी पाणी। भात शिजून घ्यायचा आपल्याला पहिला बिर्याणीचा। त्यात टाकू 1 चमचा भर मीठ, घातलं मी थोडंसं तूप, त्याच्यात टाकूया खडा मसाला। हे पाणी चांगलं उकळी आलं का मग ह्याच्यात आपल्याला भिजवलेला तांदूळ आहे तो याच्यात टाकायचा। पाणी गरम झालंय आपलं, त्याच्यात आपल्याला तांदूळ टाकायचे। आपलं तांदूळ टाकून झालं त्याच्यात आता ह्याला मस्तपैकी उकळून द्यायचं आहे। थोडक्यात 90% तांदूळ शिजून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात। बघू शकता ह्या पद्धतीने शिजून घ्यायचं आहे। बिर्याणीचा तांदूळ शिजून घेतलाय आपण। बिर्याणीचा तांदूळ शिजून घेतलाय। त्यासाठी मी बिर्याणीसाठी मी घेतले होते 2 किलो कांदे। 2 किलो कांदे याच्यात टाकायचे। आपल्याला कांदा पूर्ण तेलात असा एकत्र करून घ्यायचा आणि याला पूर्ण लाल करून घ्यायचं। मी घेतलेले 2 किलो चिकन। 2 किलो जवळजवळ 2.5 किलो चिकन आहे माझे। याला मॅरिनेट करायचं आपण। त्याच्यात घेऊ 1 चमचाभर मीठ, अर्धा किलो दही घेतलेले ते टाकूया याच्यामध्ये। त्याच्यात टाकूया हळद, या चमच्याचे 2 चमचे कांदा, चमचा भरून मिरची पावडर घ्यायची, 1 चमचा भरून धनिया पावडर घ्यायचे, 1 चमचा काळा मसाला घ्यायचा, चव छान येते त्याने। मी लजीजचा चिकन मसाला घेतलाय, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता। त्याच्यात घेऊया आलं, लसूण आणि पुदिनाची पेस्ट टाकायची त्याच्यात। मिश्रण पूर्ण एकत्र करून घ्यायचं आणि याला अर्धा तास मॅरिनेट होऊन द्यायचं। त्याच्यानंतर जो आपण कांदा लाल करायला ठेवलाय त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं आहे। हे आपले एकत्र करून झालेले आहे। त्याच्यात टाकायचे 3 ते 4 टोमॅटो घेतले होते मी कापून, ते याच्यातच टाकायचे। आता अर्धा तास झाकून ठेवायचे। तर बघू शकता आपण कांदा आपला लाल व्हायला लागलाय। कांदा आपला लाल लाल झालाय। त्याच्यात आपल्याला मॅरिनेट केलेले चिकन टाकायचं। आपण त्याच्यात मॅरिनेट केलेले चिकन टाकले। आता याला सगळं एकत्र करून घ्यायचं। हे बघू शकता ह्या प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे। आता याला आपल्याला लेयर तयार करायचे आहे। त्याचा आपला राईस शिजून घेतला होता आपण पहिला, तो थोडा एकदम मोकळ्या पद्धतीत झालेला आहे। कांदा, पुदिना आणि कोथिंबीर कलर घेतले रेड आणि ग्रीन, त्याच्यात आपण थोडं थोडं करून टाकू। अशा पद्धतीने परत त्याच्यात अजून अशा पद्धतीने लेयर करून घ्यायचे आपल्याला। मी 3 लेयर केलेत। त्याला अर्धा तास आपण दम मध्ये ठेवूया। कोशिंबीर तयार झाली आपली। बघा आपली बिर्याणी तयार झाली। गरमागरम बिर्याणी आपली तयार झाली। टेस्ट करा आणि रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा।